दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने घ्या, अन्यथा 16 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मातंग समाजाचा मोर्चा. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने लागू करावा, अन्यथा 16 जुलै रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या वतीने देण्यात आला. याबाबतची घोषणा शनिवार 4 जुलै आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. या मोर्चाची सुरुवात अहिल्यानगर शहरातील लहुजी वस्ताद साळवे चौक येथे सर्व मातंग एकसंघ होऊन तेथून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. त्यामुळे राज्य शासनाला आरक्षण उपवर्गीकरण संदर्भात शासनाला जाग यावी आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आज सकल मातंग समाजाच्या वतीने पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करत आहोत. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले समाजाचे नेते विजयभाऊ वडागळे, गुलाबराव गाडे, रामभाऊ वडागळे, त्याचबरोबर श्रीकांत भाऊ घोरपडे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज सकल मातंग समाजाची पत्रकार परिषद आज या ठिकाणी होत आहे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की उद्या 16 जुलैला सकल मातंग समाजाच्या वतीने लाखोंचा मोर्चा माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी आम्ही काढणार आहोत आणि त्या संदर्भात त्याची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. 16 जुलैला जो काय मोर्चा होणार आहे तो निश्चितपणाने राज्यामध्ये आगळा वेगळा मोर्चा हा 16 जुलैचा असणार आहे आणि म्हणून हा मोर्चा ज्यावेळेस होईल त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सविस्तर निवेदनाच्या माध्यमातून देणार आहोत. आता हा मोर्चा ज्यावेळेस आता 16 जुलैला हा मोर्चा आहे. उद्यापासून आम्ही सकल मातंग समाजाची टीम या ठिकाणी तयार करणार आहोत आणि जिल्ह्यातल्या ज्या 14 तालुके आहेत त्या 14 तालुक्यामध्ये ही टीम जाणार आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये समाजाच्या बैठका घेऊन त्या ठिकाणी मोर्चाला आलं पाहिजे. आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका त्या ठिकाणी समाजाने स्पष्ट केली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि समाजाला बरोबर घेऊन जिल्ह्यातला सगळा समाज इतिहासामध्ये पहिल्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयावर अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जात आहे आणि हा मोर्चा लाखोच्या संख्येने असणार आहे आणि निश्चितपणाने हा अहिल्यानगरचा आरक्षणासंदर्भात अबकड वर्गवारी व्हावी ही मागणी घेऊन हा मोर्चा निघणार आहे आणि ज्यावेळेस हा मोर्चा निघेल त्यावेळेस या राज्यातलं सरकार सुद्धा हजारलेलं असणार आहे आणि या जिल्ह्याचा ज्यावेळेस मोर्चा निघल्यानंतर निश्चितपणाने राज्याच्या सरकारला त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागणार आहे आणि मला ठाम खात्री आहे, सकल मातंग समाजाला खात्री आहे की हा मोर्चा निघाल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचं सरकार निश्चितपणाने आरक्षण उपवर्गीकरण लागू केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे. आणि 14 तालुक्यामध्ये उद्यापासून सकल मातंग समाजाच्या टीम आणि एससी आरक्षण, एससी जातीमधल्या, अनुसूचित जातीमधल्या ज्या काही जाती आहेत की ज्यांना त्यांचा विकास झाला नाही, ज्यांना त्या ठिकाणी विकासापासून वंचित आहेत, त्यांना सुद्धा बरोबर घेऊन त्यांच्या वस्त्यामध्ये जाऊन आरक्षण उपवर्गीकरण किती महत्वाचं आहे आणि म्हणून ही भूमिका खऱ्या अर्थाने त्यांना पटवून देण्याचं काम आमच्या सकल मातंग समाजाची टीम उद्यापासून करणार आहे. आणि माझी नम्रपणाची विनंती आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही स्वप्न होते की खालच्या घटकापर्यंत या आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे आणि शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर खऱ्या अर्थाने यांचे जे काही स्वप्न होते की आरक्षणाला खऱ्या अर्थाने खालच्या घटकापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि त्या खालच्या घटकाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि मुख्य प्रवाहामध्ये ज्या समाजाचा विकास झाला नाही त्यांना हे आरक्षण उपवर्गीकरण झाल्यानंतर त्या सुद्धा जाती निश्चितपणे मुख्य प्रवाहाच्या दिशेने आल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांचा सुद्धा विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढा ठाम विश्वास मला या ठिकाणी आहे. आणि म्हणून 16 जुलैला जो काही मोर्चा आहे समाजाला माझी नम्रपणाची विनंती आहे की आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होऊन आरक्षणाला समर्थन म्हणून आपण त्या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी व्हावं एवढं सांगतो थांबतो.
मोर्चा सदर मोर्चा हा लहुजी चौक जो पहिला अपवाती चौक होता त्या चौकातून डीएसपी चौक आणि त्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे. यावेळी भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप, उद्योगपती विजय वडागळे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत घोरपडे, गुलाब गाडे, रामभाऊ वडागळे, विनोद शिरसाठ, अभिजित वैराळ, गणेश भालेराव, चंदूभाऊ काळोखे, राहुल भारसकर, पावलस पवार, पंडित वाघमारे, गणेश घोरपडे यांच्यासह सकल मातंग समाजाचे पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.